शेटे सर पुढे या. शेटे सर आता एकदा क्षेत्रामधलं मॉडेल आहे सर. एक मिनिट सर मी करतो सर फीडबॅक हवाय. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण अटारी पुणे येथे आलेलो आहोत. राष्ट्रीय किसान दिनानिमित्त आपण हे छोटेखानी प्रदर्शन भरवलेलं आहे अटारी पुणे मार्फत. आणि या कार्यक्रमासाठी आपले कृषी मंत्री येणार आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी एक स्वयंपूर्ण व्यवसायाच्या दृष्टीने अटारी पुणे असन, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव असन, शेतकऱ्यांना प्रोत्साहन करत आहेत. तरी परिसरातील किंवा आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी या वात्सल्य युनिक प्रोडक्ट यानी की सेंद्रिय घटकांपासून जे पदार्थ निर्मिती केलेले आहेत या स्टॉलला भेट देणं आवश्यक आहे. सर्वांना एक विनंती आहे की या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर आदेश काशीद. आज किसान सन्मान योजना निमित्त पुणे कृषी विद्यापीठामध्ये वात्सल्यचा स्टॉल आहे. वात्सल्यचं सर्व कामकाज कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली चालतं. गेली 11 वर्षापासून आपण वात्सल्यचे विविध प्रोडक्ट गाईच्या शेणापासून बनवत आहोत. यामध्ये गाईच्या शेणापासून बनवलेला धूप आहे, याने डास वगैरे पळून जाण्याचं काम होतं, प्लस देवाचंही काम होतं. त्यानंतर साबण आहे, हा स्क्रब सोप आहे, केमिकल कुठलेही नाही, पिंपळचे डाग, नाटा, त्वचा विकार पूर्णपणे आपल्या साबणाने जातात. त्यानंतर फेस पॅक, याने वांग जातात चेहऱ्यावरचे पूर्णपणे. 1 चमचा फेस पॅक, 1 चमचा पावडर पेस्ट करून पूर्ण चेहऱ्यावर लावायची, 20 मिनिटं ठेवायचं, सुकलं की धुवून टाकायचं, असं दिवसाड करायचं. 100% चेहऱ्यावरचे वांग जातात. त्यानंतर दंतमंजन आहे, हे गायीची गोवरी जाळून बनवलं जातं. गायीची गोवरीची राख करून त्याच्यामध्ये सैंधव मीठ, काळी मिरी चूर्ण, लवंग तेल आणि कडुलिंबाच्या पाल्याचं चूर्ण टाकून आपण दंतमंजन बनवतो. याने दाताचे विकार पूर्णपणे नाहीसे होतात. त्यानंतर कॉम्बो पॅक आहे, याच्यामध्ये साबण, फेस पॅक, दंतमंजन एकत्र ठेवलेलं आहे. धन्यवाद.